नमस्कार मंडळी. एक काळ गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री की त्यांच्यासमोर साऊथचे मोठे स्टार्स सुद्धा नतमस्तक व्हायचे. 1960च्या दशकात ही अभिनेत्री सर्वात श्रीमंत होती. त्यांच्याकडे 10 विंटेज गाड्या होत्या. त्यांची एकूण संपत्ती 100 कोटीपेक्षाही जास्त होती. या अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली, पण तिच्या आयुष्यात दुःख आणि वेदनाही खूप होत्या. ही अभिनेत्री 19 महिने कोमामध्ये होती. तिच्या नवऱ्यानेच तिला दारूचं व्यसन लावलं. नंतर ती एवढी गरिबीत जगली आणि यातच तिचा दुर्दैवी अंत देखील झाला. तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री. तर मंडळी, या अभिनेत्रीचं नाव सावित्री आहे. त्या अभिनेत्री रेखा यांच्या सावत्र आई होत्या. सावित्री यांचं पूर्ण नाव महानटी सावित्री असं होतं. त्यांनी रेखा यांचे वडील जे अभिनेते जेमिनी गणेशन आहेत त्यांच्याशी लग्न केलं. सावित्री जेमिनी गणेशन यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. सावित्री यांना पहिला चित्रपट जेमिनी गणेशन यांच्यामुळेच मिळाला होता. जेमिनी यांनी 12 वर्षाच्या सावित्रीचा फोटो काढला होता. तो फोटो एका मासिकात छापून आला. त्यानंतर साधना स्टुडिओने सावित्रीला चित्रपटात काम करण्याची संधी दिली. अशा प्रकारे सावित्रीच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. सावित्री आणि जेमिनी गणेशन यांनी एकत्र काम केलं. काम करत असतानाच ते प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं. सावित्री यांना हे माहीत होतं त्यांचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि त्यांना मुलं देखील आहे. तरी देखील सावित्री यांनी त्यांच्याशी लग्न केलं. 1952 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. जेमिनी यांचं पहिलं लग्न झालं होतं, पण त्यांचं रेखा यांच्या आई पुष्पावल्ली यांच्याशी प्रेमसंबंध होते. त्यांनी पुष्पावल्ली यांच्याशी लग्न केलं नाही. तरीही त्यांना 2 मुली झाल्या. त्यांची नावं राधा आणि रेखा आहेत. सावित्री आणि जेमिनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सावित्री मोठ्या स्टार बनल्या. मग त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खटके उडायला लागले, कारण सावित्री प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचत होत्या, पण जेमिनी गणेशन यांच्या करिअरची गाडी घसरणीला लागली होती. त्यांच्यात सतत भांडण होऊ लागली. असं म्हणतात की जेमिनी यांना सावित्री यांचा हेवा वाटत होता, म्हणून त्यांना दारू पाजायला सुरुवात केली. असंही बोललं जातं की जेमिनीमुळे दुःखी होऊन सावित्री यांनी स्वतःहून दारू पिण्यास सुरुवात केली. जेमिनी आणि सावित्री यांच्यात काहीतरी बिनसलं होतं. जेमिनी यांनी आपली बायको सावित्री यांना सोडून दिलं. त्यामुळे त्या पूर्णच खचल्या होत्या. त्या त्यांच्या आईकडे राहण्यास गेल्या आणि आईचेही निधन झाले. त्या एकट्या पडल्या आणि त्या प्रमाणाच्या बाहेर दारू पिण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली. वजन झपाट्याने वाढू लागलं. त्यांना डायबिटीज झाला. डॉक्टरांनी त्यांना दारू पिण्यास नकार दिला, तरी देखील त्या खूप दारू पित होत्या. यातच त्यांचं निधन झालं. निधनापूर्वी त्या जवळपास 19 महिने कोमामध्ये राहिल्या.